सगळ्यांना. कसे आहेत सर्वजण? मजेतच असतात हो की नाही? काय सांगू का तुम्हाला एक गोष्ट. आता अमेरिकेनं युद्धविराम केलेला आहे. तर म्हणजे काहीतरी थोड्याशा दिवसासाठी. मला काय म्हणायचं बघा, इतक्या दिवस ती भांडत होती ना, तर त्यांनी युद्धविराम केले थोड्या दिवसासाठी का होईना. मग आपल्या घरातली भांडणं कधी संपणार? कधी युद्धविराम भेटणार त्यांना? असंच आयुष्यभर म्हातारे होणार भांडत भांडत भांडत? कधीतरी त्याला पण फुल स्टॉप द्या ना. त्या भांडणाला का नाही, एकच भांडतच बसायचं सारखं. आता मी केलेली शेपूची भाजी आणि आता चपात्या करते आणि वरण भात आहे थोडा रात्रीचा, तोच खाणार आहे. तो कशाला टाकून द्यायचा आहे ना अन्न. एक तर गॅस मिळत नसल्यामुळं अन्न फार जेवण फार सांभाळून करावं लागतं आणि फेकून द्यावं नाही. हल्लीच्या काळी फेकून देण्याचं काही ठेवू नका जेवण, माहिती का? कारण बाहेर परिस्थिती फार कठीण आहे. लोकांना गॅस सिलेंडर नसल्यामुळं हॉटेलमध्ये पण जेवण मिळत नाही. तर सांगायचं म्हणजे युद्धविराम करा आणि व्हा बाजूला. कशाला उगाच तेच तेच रोज उठून तेच कुटत बसायचं. उठग कळीने बस पाटकुळी बाई, माझं आता लय शांत झालं. बघा माझ्या डोक्याला ना इतकी शांतता आहे ना, तुम्हाला काय सांगू. भयंकर शांतता आहे. बस मला देवानी एवढं दिलं ना, मी देवाचे खूप आभारी. थँक्यू आहे. मी देवाला धन्यवाद म्हणते. ही रोजची किटकिट नको, वाद नको, काही नको. मी म्हणायचे मला चटणी भाकर भेटली तरी चालेल, पण वाद नको बाई माझ्या घरामध्ये. भांडण नको. फार कंटाळा आला होतो भांडणाचा, फार कंटाळले होते.